नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बांधकाम कामगारांना आता एडिशनल किट भेटण्यासाठी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तसा शासन निर्णय जी.आर. पण आलेला आहे। तर या ठिकाणी पहा, यामध्ये पहिल्या अगोदर ज्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच म्हणजेच भांडी भेटलेले आहेत त्यांना एडिशनल किट भेटणार आहे का? तर या ठिकाणी पहा, ज्या बांधकाम कामगारांना पहिल्यांदा गृहोपयोगी संच भेटलेले आहे त्यांना एडिशनल किट भेटणार आहे की नाही हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे की ज्या बांधकाम कामगारांना अगोदर पेटे भेटलेले आहेत त्या बांधकाम कामगारांना हे एडिशनल किट भेटणार आहे का, त्याची पण तुम्हाला ही माहिती देणार आहे। आणि त्यानंतर पहा, एडिशनल किटमध्ये काय, ह्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत 11 त्या पण सांगणार आहेत। या संपूर्ण माहिती सांगणार आहे की तो कोणकोणत्या बांधकाम कामगारांना भेटणार आहेत, केव्हा भेटणार आहेत, ह्याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला अशाच बांधकाम कामगाराची नवनवीन योजनांची माहिती, खरी माहिती बांधकाम कामगारांना आपल्या चॅनलवरती भेटत असते। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी आपण पाहूयात हा शासन निर्णय कशासाठी आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच एडिशनल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर या ठिकाणी पहा, ह्या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा, आपण थोडक्यात जे आहे ते ह्या बांधकाम कामगारांची जे आहे ते अटी नियम जे आहे ते आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा, शासन निर्णय काय आहे। तर शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकतात, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच एडिशनल किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते अगोदर जे आहे ते अत्यावश्यक संच भेटत होता, परंतु त्यामध्ये वेगळ्या वस्तू भेटत होत्या। आता ह्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत हे पण सांगतो, परंतु त्या अगोदर पहा ह्या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते पाहून घ्या। तर या ठिकाणी पहा, ह्या योजनेच्या अटी आणि शर्ती अशा असणार आहेत की मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। आणि त्यानंतर पहा, या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजेच आपलं एडिशनल किट पुरवण्यात येणार आहे। आणि मंडळाअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक संच वस्तुसंच एडिशनल किटमध्ये खालील वस्तूचा समावेश असणार आहे। तर कोणकोणत्या वस्तूचा समावेश असणार आहे या ठिकाणी पाहू शकतात। तर ह्यामध्ये या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा काय भेटणार आहे या ठिकाणी पाहू शकतात। एक म्हणजे पत्र्याची पेटी या ठिकाणी पाहू शकतात। पहिली म्हणजे पत्र्याची पेटी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर पहा, 2 नंबर आहे प्लास्टिकची चटई या ठिकाणी पहा। त्यानंतर पहा, 3 नंबर म्हणजे धान्य साठवण्यासाठी कोटी, किती आहे 25 किलो क्षमतेची असणार आहे। आणि त्यानंतर पहा, दुसरी पण आहे धान्य साठवण्यासाठी कोटी, ती किती किलोची आहे 22 किलोची। एक कोटी आहे 25 किलोची धान्य साठवण्यासाठी आणि दुसरी एक कोटी आहे धान्य साठवण्यासाठी 22 किलोची। अशा तुम्हाला 2 धान्य साठवण्यासाठी कोट्या भेटणार आहेत। आणि त्यानंतर पहा, तुम्हाला जे आहे ते आणखीन काय वस्तू भेटणार आहेत त्यामध्ये 5 नंबर जे आहे ते तुम्हाला बेडशीट भेटणार आहे। आणि त्यानंतर पहा, बेडशीट नंतर चादर एक, त्यानंतर पाहू शकतात ब्लँकेट, म्हणजे या ठिकाणी पहा बेडशीट, चादर आणि ब्लँकेट भेटणार आहे। आणि त्यानंतर 8 नंबर आहे साखर ठेवण्यासाठी डबा, किती किलोचा 1 किलोचा। त्यानंतर पाहू शकतात चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा भेटणार आहे, तो पण अर्धा किलोचा, म्हणजेच 500 ग्रॅमचा तुम्ही त्यामध्ये चहा पावडर ठेवू शकतात अर्धा किलो। आणि त्यानंतर पहा, तुम्हाला जे आहे ते मेन वस्तू जरा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पहा, ह्यामध्ये एक वॉटर प्युरिफायर, म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात 10 नंबर तुम्हाला जे आहे ते वॉटर प्युरिफायर भेटणार आहे 18 लिटरचं। त्यामध्ये 18 लिटर जे आहे ते पाणी बसणार आहे, 18 लिटर प्युरिफायरचं भेटणार आहे। त्या ठिकाणी पहा, अशा प्रकारच्या ह्या तुम्हाला एकूण 11 वस्तू भेटणार आहेत। त्या ठिकाणी पाहू शकतात जे आहे तुम्हाला बांधकाम कामगारांना आता हे अत्यावश्यक संच वेगळ्या पद्धतीने यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना वितरित करण्यासाठी लवकरात लवकर सुरू झालेला आहे। बांधकाम कामगारांनी ह्याचा अर्ज कसा करायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी ह्याचा लाभ घ्यायचा असेल एडिशनल किटचा, तर तुम्हाला ह्या वेबसाईटवरती यायचं आहे। आता ह्या वेबसाईटची लिंक पण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे आहे ते खाली थोडं
स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी पहा तुम्हाला काय सांगितलेलं आहे. या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराचे जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा तुमच्याकडे नोंदणी क्रमांक म्हणजेच आपण रजिस्ट्रेशन नंबर आहे का तुमच्याकडे, ते जर नसेल तर तो तुम्हाला कसा काढायचा आहे हे पण अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ते पण सांगतो. तर या ठिकाणी पहा आपल्याला जे आहे ते पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. आता या ठिकाणी आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कामगार प्रोफाईल लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक करूयात. तर या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्यासमोर जे आहे ते अशा प्रकारचा एंट्री पेज येईल. तर या ठिकाणी पहा आपल्याला जे आहे ते या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे बांधकाम कामगारचा आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते या ठिकाणी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी पहा आपल्या मोबाईलवरती आपल्याला एक OTP येईल, तो एंटर OTP यामध्ये टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला जर OTP नाही आला तर तुम्हाला काय करायचं, एकदा रिसेंट OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर या ठिकाणी पहा आपण रिसेंट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला OTP आलेला आहे. आपण OTP जे आहे ते या ठिकाणी एंटर केलेला आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं, आता जे आहे ते व्हॅलिडेट OTP या ठिकाणी ऑप्शन दिसतंय, ह्या व्हॅलिडेट OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर व्हॅलिडेट OTP वरती क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकता आपल्याची जी आहे ते बांधकाम कामगाराची प्रोफाईल ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराची प्रोफाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी पहा जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे बांधकाम कामगाराचा. या ठिकाणी पहा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे ना तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे. आता रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुढं प्रोसेस करायची आहे. तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते कॉपी केलेला आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण या ठिकाणी टाकूयात. तर या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे सेंड OTP ऑप्शन दिसत आहे ना, या ठिकाणी पहा ह्या सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला ह्याचा लाभ कसा घ्यायचा, म्हणजे फॉर्म कसा भरायचा आहे. आणि या ठिकाणी पहा सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल आणि OTP टाकून जे आहे ते सबमिट करायचं आहे. सबमिट केलं तर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला तुमची जवळचं जे कॅम्प आहे ते कॅम्प निवडायचं आहे. तुम्हाला तारीख निवडायची आहे आणि या ठिकाणी पहा तुम्हाला तारीख कॅम्प निवडलं तर तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते अशा प्रकारचं हे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येईल. आता हे अपॉइंटमेंट लेटर जे आहे तुम्हाला घेऊन तुम्ही जी तारीख निवडलेली आहे त्या तारखेला ह्या ज्या ठिकाणी तुम्ही जो कॅम्प निवडलेला आहे त्या कॅम्पच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला एक लेटर येणार आहे आणि हे लेटर घेऊन तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जी तारीख निवडलेली आहे त्या तारखेला तुम्ही ज्या ठिकाणी जो कॅम्प निवडला आहे त्या ठिकाणी हे लेटर, आधार कार्ड, तुमचं स्मार्ट कार्ड, तुमची नोंदणीची पावती आणि रेशन कार्ड घेऊन तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी ज्या तारीख निवडली त्या तारखेला त्या ठिकाणी जायचं आहे. त्या तारखेला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जे तुमचं थंब घेतलं जाईल आणि तुमचा त्या ठिकाणी त्या गृहोपयोगी संचासोबत किंवा तुमचं जे अत्यावश्यक संच आहे त्या अत्यावश्यक संच म्हणजे एडिशनल किट त्यासोबत तुमचा एक फोटो काढला जाईल त्या ठिकाणी आणि तुम्हाला त्या ठिकाणी एडिशनल किट दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला A to Z माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की अत्यावश्यक संचाचा म्हणजेच एडिशनल किटचा कशा प्रकारे लाभ घ्यायचा आहे. A to Z माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक मस्त अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की बांधकाम कामगाराचे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासमोर लाईव्ह तुम्हाला खरी माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.